एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला आपले चंद्रकांत पाटील गेल्याला म्हणले बाबासाहेब आंबेडकर भेक मागून शाळा बांधले। आता त्या हरामखोरला कळलं पाहिजे बाबासाहेबांनी भेक मागून नाही तर लोकवर्गणीमधून शाळा बांधली। मग असं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं का सांगा। मग हे कोण म्हणायचं? तर लक्षात ठेवा, कर्नाटकमधला खासदार तो बीजेपीचाच, त्याने म्हणलं आम्ही सत्तेवर आलो तर भारतीय संविधान बदलू। आता अशा पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का? मग विचार करा, आपल्या सर्वात चांगला आणि सभ्य माणूस आहे महेशांना कोटे, त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या। आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगेन, महाविकास आघाडीनं सर्वात महत्त्वाची घोषणा केलेली आहे की आपल्याला लाडकी बहीण म्हणून या शिंदे सरकारनं 1,500 रुपये दिलं होतं। तर महाविकास आघाडीच्या सरकारनं परवा घोषणा केली, काय घोषणा केली? त्यांचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजनेतून 3,000 रुपये मिळणार त्याला। मग तुम्ही सांगा 3,000ला कुठला टाकणार का 3,000 दिनाला टाकणार? बोला की 1,500 दिनाला टाकणार का 3,000ला देणार? आम्ही लक्षात ठेवा, 3,000 देणारा महेश कोटे, लक्षात ठेवा 1,500 देणारा विजयकुमार देशमुख आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे आपण सर्व लक्षात ठेवलं पाहिजे। 20 तारखेला सर्वांनी मतदान केलं पाहिजे। अण्णाला भरपूर सभेत, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, अण्णाला जातो। महेशांना कोटे आपल्याला बोलतोय की या आपल्या प्रभागामध्ये एवढी मोठी सभा या ठिकाणी मॅनेज करून अण्णांना या ठिकाणी भरघोस अशा मतानं निवडून देण्याचं घोषित केलेलं आहे, संकल्प केलेला आहे। बंधू भगिनी व्यासपीठ, कारण सगळ्यांनी मला सांगितलं की कुणाचेच नाव घेऊ नका, नेते एवढे मोठे आहेत की परत माझं घेतलं नाही तुझं घेतलं का, फक्त उद्या दाखवतो 20 तारखेला, असं होऊ नये म्हणून कुणाचीच नावं घेत असतात। उपस्थित व्यासपीठ, बंधू आणि भगिनी, या भागातली सर्व जनतेने नेहमीच तात्यांवर प्रेम केलेलं आहे। मला माहिती आहे की शाळेमध्ये असताना सुद्धा अनेक या भागातले नेते असतील, महिला असतील, कर्मचारी असतील, हे वेगवेगळे प्रश्न घेऊन तात्याकडे येत होते। आणि त्यावेळी मी बघत होतो की शिंदेसाहेब ह्या भागातलं तेव्हा प्रतिनिधित्व करत होते, ह्या भागाचे आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न, मग ते कधी महापालिकेचे असतील किंवा वेगवेगळे प्रश्न असतील, सोडवण्याचं काम आपल्याला तात्यांनी केलं, हे आपण साक्षीदार आहात। आमचे त्यावेळेसचे नेते सेवा दलाचे आमचे चंद्रकांतजी दायमा हे सुद्धा तिथं असायचे। आणि त्यामुळं मी आज, मला माहिती आहे की अनेक प्रश्न आहेत। मी महापौर असताना, मी सभागृह नेता असताना अनेक प्रश्नाला आपण माहिती आहे की जेवढे आपले युनियन आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपले सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये मी नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे, हे जे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात। आणि त्यामुळं मी काही नवीन नाही आहे। ज्यावेळेस हा शेजारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याचा विषय होता, बिल्डरनी ते मला वाटतं रिझर्वेशन उठवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु मी त्यावेळेस ठाम राहिलो आणि मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उद्यान या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपण त्याला पूर्ण जोर लावून कुणालाही जागा कोणाच्याही घशात जाऊ दिली नाही आणि ही आपल्या समाजातील लोकांना मिळवून देण्यासाठी आपला हे राहिला। आज त्या विभागामध्ये आपण बघतोय की खऱ्या अर्थाने जसं सुशोभीकरण व्हायला पाहिजे तसं अजूनही झालं नाही, असं माझं स्वतःचं मत आहे। कारण तिथं बाबासाहेबांचे चरित्र असेल, बाबासाहेबांनी आजपर्यंत समाजाला काय दिलंय हे सगळं जर तिथं हे केलं गेलं, तिथं एखादा मोठा आपण स्मारक त्यांचा बांधला आणि त्या स्मारकाच्या माध्यमातून लोकांना बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठीच नाही तर देशासाठी काय केलंय याचा इतिहास मला वाटतं परत एकदा सांगण्याची गरज आहे। आणि नवीन पिढीला त्या अजून माहिती नाही, ती माहिती आपण करून देण्याची गरज आहे।
आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस महानगरपालिकेने काही आपल्या कर्मचारी बिगर इंटरव्ह्यू रोजंदारीवर भरले होते, मी पहिला त्यावेळेस महापौर झाल्यानंतर पाहिलं की अनेक लोक रिटायर झाला तरी सुद्धा कायम होत नव्हते आणि त्यामुळे कुठली पेन्शन नाही, कुठल्याही त्यांना सवलती मिळत नव्हत्या, कुठली ग्रॅज्युटी नाही, कुठलंच काही मिळत नव्हतं आणि बिचारे आशेवर मी आज कायम होईल, मी उद्या कायम होईल म्हणून 25-25 वर्ष काम करून सुद्धा त्यांच्या पदरात काही पडत नव्हतं. मी पहिली भूमिका घेतली की तिथले कर्मचारी पहिल्यांदा कायम झाले पाहिजेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. तिथले जेवढे ट्रेड युनियन असतील, मग जानराव साहेब असतील किंवा अजून वेगवेगळ्या ट्रेड युनियनच्या लोकांना त्याची कल्पना आहे. मी प्रत्येक वेळी जिथं आपला विषय आहे, मग कधी लाड समितीचा विषय असेल, आपल्याला माहिती आहे की आज सुद्धा मला माहिती आहे की 175 लोकांचा तो प्रश्न प्रलंबित आहे आणि आपली निवडून आल्यानंतर कमिशनरकडे ताबडतोब मिटिंग लावून ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालेल आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने मी पहिल्यांदा प्रयत्न करेल असं आपल्याला सांगतो. त्यांनी सांगावे की कुणी दिले आहे. सभागृह नेता असताना महेश कोटेंनी दिलेलं आहे, याची विसर पडू देऊ नका. पण आज आपला आमदार आजपर्यंत हस्तीचं दर्शन घेण्यासाठी कधी आला नाही, पण आज मताचं आपले भीक मागण्यासाठी पहिल्यांदा मला वाटतं आपल्या हस्तीचं दर्शन घेण्यासाठी तो आलाय. म्हणजे आत्ता सुद्धा त्याचा स्वार्थ आहे म्हणून त्यांनी आलेला आहे. त्याची जाणीव सगळ्यांनी ठेवून सगळ्यांनी येणाऱ्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून भरघोष मताने मला विधानसभेमध्ये पाठवा अशी परत एकदा विनंती करतो. परत सांगतो की तुमच्या मताशी प्रामाणिक राहीन, तुमच्या मताशी गद्दारी करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी गद्दारी करणार नाही एवढी हमी आपल्याला देतो आणि सगळ्याला मनापासून शुभेच्छा देऊन. तुम्ही बीडचं पार्सल पाठवलात, एक पार्सल तुम्ही पाठवलेलं आहे, एक पार्सल आता घरात बसवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा.